स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉय शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथम सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम। HUID प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सरापेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा, श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। नमस्कार, मी उदय पवार, आगार व्यवस्थापक एसटी महामंडळ विटा डेपो। सध्या आपली दीपावलीची ज्यादा वाहतूक सुरू आहे। 22 पासून आपल्या विटा बस स्थानकावर किंवा पूर्ण महाराष्ट्रभर एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। त्याचाच फायदा सध्या महामंडळाला मोठ्या प्रमाणात होत आहे। सध्या मी विटा आगारातून 22 पासून रोज 31,000 किलोमीटर एका दिवसासाठी आम्ही अपलोड करतोय। आपल्याकडे सध्या 73 बस आहेत, त्याच्यामध्ये आपण 31,000 किलोमीटर अपलोड करतो। त्याचं उत्पन्न सवलतीसह रोज सरासरी 20 लाख रुपये रोजचं आपलं उत्पन्न महामंडळाला मिळत आहे। आणि प्रवाशांनी सध्या एसटी महामंडळावर आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये विश्वास दाखवलेला आहे। रोज आपल्या विटा डेपोतून 40,000 प्रवाशांची ने-आण सुरू आहे आणि आज रविवार परती वाहतूक सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे विटा बस स्थानकावर आज मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आपला सगळा जो आमचा ऑफिस स्टाफ आहे तो आज प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी व काही घटना घडू नये यासाठी नियोजन करण्यासाठी सगळा आमचा ऑफिस स्टाफ बस स्थानकावर नियोजन करण्यासाठी उभा आहे। त्याबद्दल मी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करतो। त्याच पद्धतीने आमचे जे काही चालक वाहक बंधू आहेत आणि आमचे यांत्रिक कर्मचारी आहेत त्यांनी ह्या दिवाळी ज्यादा वाहतुकीमध्ये घरचा सण साजरा न करता प्रवाशांची सोय व्हावी या उद्देशानं सुट्ट्या न घेता फील्डवर काम केलेलं आहे आणि त्याचाच फलित म्हणून महामंडळाला उत्पन्न मिळालंय आणि प्रवाशांना त्याचा चांगला फायदा झालेला आहे आणि मी त्याबद्दल सर्व प्रवाशांच्या बंधूंचं सगळ्यांचं आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्ते, मी TI विनायक माळी बोलतोय, विटा आगार। दिवाळी ज्यादा वाहतुकीमध्ये आमच्या खरोखर सर्व कर्मचाऱ्यांनी, विशेष करून चालक वाहकांनी जे एक 10 दिवस झालं आम्हाला जी चांगली मदत केली। कोणीही रजा न करता काम केलं आणि सांगलची दुटी केली आणि जास्तीत जास्त प्रवासी वाहतूक करून उत्पन्न आणण्याचा प्रयत्न केला आणि उत्पन्न तसं आणलंही गेलं। उत्पन्नही चांगलं मिळालेलं आहे। विशेष करून प्रवाशांचं सुद्धा आभार मानावं लागेल, कारण प्रवाशांनी सुद्धा एसटी महामंडळावर विश्वास ठेवून रोज जवळपास एक आठवडा झालं बुकिंग करून सुद्धा किंबहुना जास्त प्रवास झाला तर आम्ही ज्यादा गाडी सोडून प्रवाशांची वाहतूक करतोय। ही वाहतूक सुरळीतपणे पार पडलेली, विशेष करून सर्व विटा आगारातील कर्मचाऱ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। आगार प्रमुख डेप्युटी मेजरांनी मग सांगितलं तसंच यांनी नियोजन जे लागलं ते एकदम उत्तम लागलं। सर्वांनी नियोजन चांगलं लावून या वाहतुकीचं नियोजन केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो आणि असंच एसटी महामंडळाला सहकार्य करावं। आपण ज्यादा गाड्या आज सुद्धा 5 ज्यादा गाड्या सोडल्या पुण्याला टायमिंग सोडून, शिवाय तिकडे फलटणला सुद्धा मंत्री महोदय कार्यक्रम झाला तिकडे सुद्धा गाड्या सोडल्या। त्या गाड्या सोडून सुद्धा इथलं टायमिंग कव्हर करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळं थोडासा प्रवाशांना त्रास झाला, परंतु यातून सुद्धा प्रवासी वाहतूक चांगली होते। विट्यातून आपण 4 दिवसापूर्वी शेगाव गाडी सुरू केल्या, तिला सुद्धा प्रतिसाद कसा मिळतोय हे बघून आपण ते पुढे चालू ठेवायचं का बंद ठेवायची हा विचार केला जाणार। त्यामुळे प्रवाशांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन 30वा गाडी कशी चालली याकडे लक्ष द्यावं। धन्यवाद। आज या ठिकाणी गर्दी आहे, प्रवाशांची संख्या जास्त आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून साध्या वेशातले पोलीस देखील या ठिकाणी आहेत, तुमचे कर्मचारी देखील झटत आहेत। बरोबर, काय पोलीस स्टेशनचं सुद्धा आम्हाला भरपूर सहकार्य आहे। कर्मचारी येतात, आम्हाला विचारतात आणि त्यांचे सुद्धा कर्मचारी आणि आमचे सुद्धा सर्व स्टाफ म्हणजे क्लार्क असतील किंवा वाहतूक नियंत्रक असतील, सकाळपासून संध्याकाळी सर्व प्रवासी जाईपर्यंत स्टँडवरती असतात, त्यांचं सुद्धा विशेष कौतुक आहे। आणि खरोखर म्हणजे ज्यांनी यात योगदान दिलं त्यांचं सगळ्यांचा आभार।
आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.